लङ्घयते गिरिम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। विठोबी श्री वाहिला देवराया तया अंतरे जातरे निवाला स्वये तापसी चंद्रमोळी जीवा सोडली रामहांतकाळी। सगळ्यांनी म्हणा जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आता ज्याच्या वेळी भजन असेल गजर असेल त्या बिनधास्त म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं, कारण मगाशीच सांगितलेलं आहे की आज आपल्याला भाग्याने आपल्या प्रारब्ध योगाने हा भाग्याचा क्षण भगवंताने या ठिकाणी आणलेला नाही तर इतके गावात लोक आहेत, पण एवढ्यानच यावरची बुद्धी झाली म्हणजे तो तुमच्या हृदयामध्ये बसून इथपर्यंत आलेला आहे, बाकीच्या पासून लांब आहे जरा तो, हे लक्षात घ्या। आणि आजच संधी भजन करायचं तेव्हा हरि जय जय राम
दत्ता मदना प्रसन्न होसी दत्ता मदना प्रसन्न होसी जरी तू तरी मी आनंद मागे तुझे निर्धार मानते दत्ता मदना प्रसन्न होती दत्ता मदना प्रसन्न होती तरी तू वरदेसी
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता 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 रघुपती राघव राजा राम पतित रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 मुरली गौरा विठ्ठल सीता देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय विठोबा माऊली माता की जय स्वयंभू महादेवाला की जय अवधूत चिंतनश्री परमपुस्तकी परिवारकाचार्य स्वामी देवानंद सरस्वती जी देवते स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय आजचा दिवस म्हणजे माझ्या दृष्टीने आणि तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही महिनाभर आता हे चाललेलं आहे म्हटल्यानंतर तुम्ही बरेच दिवस हे अनुभवता, पण माझ्या दृष्टीने आज फार सुंदर दिवस आहे की प्रत्यक्ष आदिशक्तीला भेटायला आदि पुरुष आलेला आहे आणि ही आदिशक्ती आणि आदिपुरुष एकत्र झाल्यानंतर या विश्वाचं नियंत्रण व्यवस्थितच होते आणि हा योग फार कमी असतो. नाहीतर आम्ही आदिशक्तीने निर्माण केलेल्या या विश्वामध्ये भरकटत असतो, पण या सगळ्यांना प्रत्याभूत ठेवण्याचं काम तीच करते, पण त्या आदिपुरुषाच्या अधिकारामध्ये करते. त्यामुळे आजचा हा दिवस हा खरा सोनियाचा दिवस आहे. मग ज्ञानोबा माऊलींच्या आयुष्यामध्ये जो सोन्याचा दिवस आला तो कुठला होता ते माऊली आपल्या अभंगामध्ये सांगतात. तो अभंगात पूर्वरंगला घेतो. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला सोनियाचा दिवस
तनु मनु शरण विनटलो तुझिया पाया बाप रखुमा देवी वरा वाचोनी आणूने निंदा माऊली ज्ञानेश्वर महाराज. बाप रखुमा देवरू विठ्ठल म्हटल्यानंतर लक्षात येतं की हा ज्ञानोबा माऊलींचाच अभंग आहे. बाकी संतांच्या अभंगामध्ये विशेषतः तुकोबारायांचा तुका म्हणे असतो, रामदास स्वामींच्या दास म्हणे असतो, नामदेवांच्या नामा म्हणे असत, एकनाथ महाराजांच्या एका जनार्दनी असे असत. तसं हा माऊलींचा अभंग म्हटल्यानंतर, कारण हे सगळे अभंग ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा ज्ञानेश्वरी लिहून झाली त्याच्या पूर्वीचे लिहिले म्हणून हे बाप रखुमा देवीवर विठ्ठले असे. नंतरचे जे अभंग आहेत काही विशेषतः हरिपाठामधले जे अभंग आहेत त्याच्यावर ज्ञानदेव म्हणे असं सुद्धा आहे. तर बाप रखुमा देवीवर विठ्ठल म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. आणि कसं असतं की संत आपले जे अभंग निर्माण करतात किंवा अभंग सांगतात किंवा जो उपदेश करतात त्या उपदेशाला कुठेतरी एक असं एक अध्यात्माची कुठली तरी अशी एक जोड असते, की ठेवा असतो, तो पाया असतो. आणि तो पाया म्हणजे आपली भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता म्हणजे सामान्य नाही, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेले म्हटल्यानंतर ते त्रिकालवादी सत्य आहे, त्याच्यात असत्य काहीच नाही. आणि त्यामुळे आपले संत मंडळी जे सांगून गेलेले आहेत की सांगतायत ते सगळं त्या भगवद्गीतेलाच अनुसरून आहे. त्यामुळे ह्या अभंगाला अनुसरून भगवद्गीतेमध्ये सूत्रश्लोक कुठला असावा हे त्याच्यामध्ये असतं सांगितलेलं. आणि कीर्तनकाराने शक्यतो जर जमलं तर तो सूत्रश्लोक सांगावा. म्हणजे सूत्रश्लोकाचा अर्थ जर लक्षात आला सांगितला म्हणजे अर्थात बुवाला जेव्हा समजेल तेवढं जा, तर तो समजला की अभंगाचा अर्थ समजून जातो. तर या अभंगाचा सूत्रश्लोक असा आहे, भगवद्गीतेतला 15वा अध्याय आणि 4था श्लोक आहे. ततः पदं तत्परिमार्गितव्यं, ततः पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्तिः प्रकृता पुराणी. गोपाल महाराज. श्लोकाचा अर्थ सांगतो. ततः पदं तत्परिमार्गितव्यं. ततः पदं म्हणजे ते पाय, पद म्हणजे पाय, तत् म्हणजे ते पाय जेथे आहे तेथे परिमार्गितव्य म्हणजे जायचं, मार्गक्रमणा करायची. त्या पायांपर्यंत मार्गक्रमणा करायची. आणि ते पाय सापडल्यानंतर, त्या पायापर्यंत पोहोचल्यानंतर मनुष्याला पुन्हा या पृथ्वीवर यायची गरज पडत नाही. म्हणजेच काय, तर जन्म मृत्यूच्या यातनेतून त्याला
सुटका होते. न निवर्तन्ती भूय, भूय म्हणजे जमिनीवर या पृथ्वी तलावर, निवर्तन्ती म्हणजे परत येता येत नाही. मग असे पाय कुठले आहेत? तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, हे जे पाय आहेत ना त्या एकाचेच आहेत जो पालखीमध्ये बसून गिळवतोय तो परब्रह्म, त्याचे पाय तो या विश्वामध्ये संपूर्ण भरलेला आहे. कुठे नाही अशी जागाच नाही. त्या परमपुरुषाची, त्या आदिपुरुषाचे पाय धरण्यासाठी किंवा त्या पायापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा झाली पाहिजे. पण आपण ज्या मायेमध्ये अडकून राहतो ती जी माया जी आहे आदिशक्ती, ती मायेच्या रूपाने वावरत असते. तर ती माया कुठून निर्माण होते? तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता प्राणी. म्हणजे ही जी माया जी आहे ना ती कुठून निर्माण झालेली आहे? त्याच्याच पायातून निर्माण झालेली आहे. म्हणजे तो अनादि अनंत आहे, तशी माया सुद्धा अनादि अनंतच आहे. पण मायेमध्ये आपण गुरफटून राहतो. माया म्हणजे आपण प्रपंच, ज्या आपल्याला दृश्य गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या मायेने निर्माण केलेल्या आहेत. आणि ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या सगळ्या नाश पावणाऱ्या आहेत. आपली संत मंडळी सांगतात, आपण त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. तर ही माया सुद्धा कुठून निर्माण होते? त्या आदिपुरुषाच्या कडूनच निर्माण होते. आदिशक्ती आणि आदिपुरुष एकत्रच आहेत. पण त्या आदिपुरुषाला वाटलं, त्या परब्रह्माला वाटलं की एको अहम बहुश्यामी ती प्रजायेत, म्हणजे मी एकटाच आहे ना, मग अनेक व्हावं, अनेक रूप घ्यावी असं त्याला फक्त वाटलं. म्हणजे का मनामध्ये नुसता विचार निर्माण झाला हो, पण त्याची स्पंदनं जी निर्माण झाली नाही ती स्पंदनं पकडण्याचं कार्य या आदिशक्तीने केलं. तिथे त्याच बरोबर असते. त्या आदिशक्तीने ती स्पंदनं पकडली आणि तिने काय करावं? ही विश्वात्मक सृष्टी जी आहे ती सगळी निर्माण केली. जे दृश्य गोष्टी ज्या आहेत त्या तिने निर्माण केलेल्या आहेत. तर तिच्याशिवाय त्याचा चालत नाही. पण हिला जे कार्य करायचंय त्याच्यावर जो अंकुश असतो तो त्याचा असतो. तो स्वतः कुठे जात नाही, कुठे काही करत नाही. जे करते ती आदिशक्ती. पण तो सर्वात्मक आहे, सर्वव्यापी. कुठल्या गोष्टीमध्ये तो नाही. आपण चालतो बोलतो हे इथं आतमध्ये तो आहे. इंद्रियांवर आपल्या जो अंकुश लागतो तो तोच आहे. फक्त आपण तो ओळखावा लागतो. मग असा जो आदिपुरुष आहे ती आदिशक्ती आहे. मग तीच आदिशक्ती आदिपुरुष आपल्या समोरच तुमच्या सान्निध्यात, माझ्या सान्निध्यात आज आहे. प्रत्यक्ष स्वयंभू या ठिकाणी भेटीलाच आलेल्या आदिशक्तीच्या म्हटल्यानंतर काय तर सांगायचं एवढं की ज्ञानेश्वर माऊलीने सोन्याचा दिवस उगवला म्हणतात, पाहिला म्हणतात. आम्ही सुद्धा आज सोन्याचाच दिवस पाहिलेला आहे. कारण नाहीतर असं चित्र आम्हाला कुठे बघायला मिळते. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. त्यांनी ह्याच्यामध्ये एक दोन शब्द महत्वाचे आहेत. एक म्हणजे आजी आणि दुसरा म्हणजे अमृते. अमृत तुम्हाला माहितीये, अमृत ऐकलेलं आहे सगळ्यांनी की अमृत ज्याने प्राशन केलं त्याला चिरंजीवित्व प्राप्त झालं, अजरामर झालं, त्याला मृत्यू नाही. ज्ञानेश्वर माऊलीने या अभंगामध्ये सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. आज आज या शब्दाला, आज म्हणजे आत्ता, आजचा दिवस, वर्तमान काळ, त्याला अमृत जोडलेला आहे. तो जो आजचा दिवस आहे त्यांच्या जीवनातला तो अमृता समान आहे. म्हणजे तो कधीही न संपणारा, कधीही न भूतकाळात जाणारा, कधीही भविष्याचं रूप न घेणारा असा आजच आहे. तो त्यांचा आज जो सूर्य मावळला तो कधीही मावळलेला नाही.
जो उगवला तो उगवलाच, असा हा आज आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामधला. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये जो दिवस उजाडला तो दिवस, आजचा दिवस अमृता समान, म्हणजे कधीही न संपणारा दिवस. मग असं काय घडलं होतं, त्यांनी काय पाहिलं की तो दिवस त्यांना अमृता समान किंवा न वावरणारा किंवा असा चिरंजीव असा दिवस का वाटावा, त्याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये दिलेलं आहे. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. माऊलीला फक्त त्या भगवंताची मनामध्ये आठवण झाली. आठवण, बरं का, नुसतं नाव तोंडाने घेतलं नाही, आठवण झाली. आणि आठवण झाल्याबरोबर तो प्रत्यक्ष परब्रह्म सगुण रूपामध्ये प्रगट झाला. जो विश्वात्मक परमेश्वर आहे तो पांडुरंगाच्या रूपामध्ये त्यांच्या समोर प्रगट झाला. आणि हा जो दिवस आहे तो दिवस असा की तो आजच आहे, तो कधीही न संपणारा दिवस. कारण ती हृदय मूर्ती जी आहे ती डोळ्यासमोरून जाताच कामा नये असं भक्तालाच वाटतं. माऊलींना तसंच वाटत होतं. आणि म्हणून देवाला सांगतात, देवा तू प्रकट झालाय, पण त्याच्यामुळे झालंय असं की तुझी मूर्ती जी आहे इतकी लोभसवाणी मूर्ती आहे. ते कटेवर हात घेऊन तू वाहवायस. राजस जी मूर्ती आहे, राजस सुकुमारा असं आपण तुकोबारा वर्णन करतात. अशी ती मूर्ती ते समोर उभे राहिल्यानंतर, ते विलोभलेले रूप पाहिल्यानंतर त्यांची अशी अवस्था झाली की ह्या रूपाच्या बाजूला रूप जे रूप आहे ते नजरेच्या आड होऊच नाही. पळभरी अणु नवी संभे, म्हणजे अणु म्हणजे किती, म्हणजे आपली ही जी पापणी आहे ना, ती पापणी लवते आणि वर जाते. एवढ्या वेळाच्या 1000 तुकडे जर केले तर तेवढा जो वेळ ते सुद्धा अणु आहे, त्याच्यापेक्षा अणु कमी. इतका वेळ सुद्धा तुझं हे होता का माने, मला दृष्टिआड होता का माने. आणि त्याच्यासाठी एक मागणं म्हणतात, गोपाल रे तुझे ध्यान ध्यान लागो तेव्हा देवाला सांगतात, देवा तू दृष्टिआड माझ्या होता का म्हणजे तू चालणार नाही, त्यासाठी काय कर. देवाकडेच मागायचं असतं, इतरांकडे मागून काय मिळत नाही. देवाकडे मागितल्यानंतर किंवा संतांकडे मागितल्यानंतर, गुरुकडे मागितल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते कल्पांतीही नासत नाही असं असतं. देवाकडे मागतात, गोपाला रे तुझे ध्यान ध्यान लागो मला. या ठिकाणी सुद्धा 2 वेळा ध्यान शब्द वापरलेला आहे. आणि हरिपाठातला पहिला अभंग जर घेतला ज्ञानेश्वर माऊलींचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, 2 वेळा हरिमुखे म्हणा म्हटले. याचं कारण काय असेल हो? समजा हरिमुखे म्हणा एकदाच म्हटलं असतं तर काय झालं असतं, बिघडलं असतं का नाही. किंवा इथे ध्यान शब्द 2 वेळा वापरला, हे कदाचित आपण म्हणू कदाचित एक शब्द वापरून यमक जुळत नसेल किंवा चाल जुळत नसेल म्हणून वापरला असेल, तर नाही. तर एकदा जर सांगितली एखादी गोष्ट तेवढ्या पुरतीच लक्षात राहते, ते संपलं मग त्याचं कार्य. पण माऊली 2 वेळा याचा अर्थ की सातत्य सांगतात. ते नुसतं ती गोष्ट एकदाच करायची नाही, तर सतत 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 ते चालू राहायला पाहिजे. म्हणून काय मागतायत, गोपाला रे तुझे ध्यान ध्यान लागो मला. मनाला इतकं तुझं ध्यान मला लागू दे की सतत तुझ्याच ध्यानामध्ये माझं जीवन व्हावं, मी माझा देह पडून राहावा, असं मागणं मागतायत. की ते ध्यान कधीही उतरता कामा नये.
एकदा जर ध्यान उतरलं तर पुन्हा मनुष्य झाला, मग त्याचा विसर पडला. तो विसर जर पडता कामा नये, तर त्याचं ध्यान सतत व्हायला पाहिजे. कोणाजवळ मागताय? भगवंताजवळ मागतायत. एवढी आत्यंतिक प्रेम भावना ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे असं झालं, तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायी. ते रूप पाहिल्यानंतर, त्यांच्या ध्यानामध्ये मग्न झाल्यानंतर, सतत ध्यानामध्ये असल्यानंतर स्वतःचाच विसर पडला. तो भगवंत आणि आपण वेगळेच नाही, भावना निर्माण झाली. तन मन हे जे का होतं ते सगळं त्याच्या भगवंताच्या चरणावर वाहून दिलं. तेव्हा तो भगवंत आणि आपण वेगळं नाही हे त्याला समजलं. आणि मग त्यांची अशी अवस्था झाली, हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची थोर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशी अवस्था त्या ज्ञानेश्वर माऊलींची झाली. पण होण्यामागे कारण असं आहे की माऊलींच्या मनामध्ये त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं, त्या भगवंताचं, त्या गोविंदाचं, त्या परमात्म्याचं सतत नामस्मरण होतं. सतत नामस्मरण म्हणजे कसं? प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, ओ विश्वास पुनश्वास आलमिष्यति वानवा. आपल्याला कुठे खात्री आहे, शाश्वती आहे की उद्या की आणखी थोड्या वेळाने आपला हा जो श्वास चालू आहे तो आपल्याला मिळेल की नाही? खात्री नाहीये. आम्ही म्हणतो, सावंतांनी मला फोन करून सांगितलं की अमुक दिवशी कीर्तन आहे, मुखात शब्द निघाला येणार आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवूनच यावं लागतं, त्याला सांगून यावं लागतं. आणि बोलणारा तोच असतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून चालायचं पुढे. मग त्याची सेवा जर घडायची असते तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र इथे करणार, तर त्याने आज केलेलं आहे. तर प्रतिश्वासम सविश्वासम, आपले श्वास जोपर्यंत चालू आहेत ना तोपर्यंत त्या प्रत्येक श्वासागणी विश्वासाने, श्रद्धेने त्या भगवंताचं, त्या माऊलीचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि ते जर नामस्मरण तसं केलं तर तो भगवंत कुठेच जात नाही. आणि असं झाल्यानंतर जी आपली अवस्था प्राप्त होते ती अवस्था ज्ञानेश्वर माऊलींसारखी असते. आणि मग तो तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा माऊलीला जसा अपेक्षित आहे, जो दिवस उजाडला सोनियाचा, तसा सोनियाचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा येतो, येऊ शकतो, आज आलेला आहे. कारण आज आपण त्या निमित्ताने भगवंताने, त्या माऊलीने, त्या स्वयंभूने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आज त्याने हेच सांग आम्हाला सुचवलंय, बाबा नो आजचाच दिवस नको, पण सतत नामस्मरण करत राहा. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थोडस मग पूर्वरंग आवडता घेतो. आपण नित्यनियमाने बरीच कामं करत असतो, पण काय होतं की या भगिनी मंडळी, माय भगिनी ज्या आहेत त्यांना सतत घरामध्ये असलेल्या माणसांची सगळी निगा राखायची असते, लहान मुलांची निगा राखायची, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत असते. आणि त्याच्यासाठी अतोनात श्रम घरामध्ये करावे लागतात. उत्तम प्रकारचं जे काय सामुग्री असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं समाधान होईल असं आहार, स्वयंपाक करावा लागतो आणि त्या करतात. तसेच आपण सगळी मंडळी हे सगळं संसाराचा गाडा, प्रपंचाचा गाडा चालावा म्हणून या भौतिक जगामध्ये जी आर्थिक बाजू सांभाळावी लागते, ती आर्थिक बाजू प्राप्त करण्यासाठी, सक्षम होण्यासाठी आपण बाहेर जाऊन कुठेतरी कामं करत असतो, शेतामध्ये राबत असतो. पण ही जी कामं करत असतो ना ती सर्वसाधारणपणे बघा, बऱ्याच जणांचं असं असतो की हे काम जे मी केलंय, माझं काम आहे म्हणून मी केलं. जनरली असं असतं, सर्वसाधारणपणे आपण असंच म्हणतो, त्याने काम मला सांगितलं, मी ते काम केलं,
त्यांनी 2 तासात सांगितलं मी 1 तासातच काम केलं. पण इथे काय मी केलं का? तसं मी हे सगळं केलं, मी स्वयंपाक केला, मी त्याला आंघोळ घातली, मी त्यांना औषध आणून दिलं, असं आपली सर्वसाधारण भावना ती चुकीची नाही, अजिबात नाही, ती बरोबरच आहे. पण आपणच करतो. पण ती भावना जेव्हा शिगेला पोचते त्यावेळी ती आपल्याला मारक ठरते. सहजगत्या मी केलं म्हटलं, पण मनामध्ये जर कसला भाव, मीपणाचा भाव नसेल ना, तर त्याला तो दोष नाही. पण ज्यावेळी अभिमानाने म्हणतोय मी केलेलं आहे ना, त्यावेळी दोष निर्माण होतो. मग तर तो अभिमान हा आपल्या खऱ्या जीवनातला फार मोठा शत्रू आहे. आणि आपल्या उद्धरगतीला किंवा आपल्या विकासाला किंवा आपल्या विश्वासाला जो मारक ठरतो तो आपला अभिमान असतो, मी केलं असं. तर याच्यासाठी एकच गोष्ट करायची, अगदी आत्तापासून तुम्ही ठरवा की आपण जे काम करतोय ना, कुठलंही काम असू दे, कसलंही असू दे, जे काम करतोय ना ते मला त्या माझ्या माऊलीने, माझ्या भगवंताने मला दिलेले काम म्हणून मी करतोय. त्याने नेमून दिलेलं काम आहे म्हणून ते मला करायचंय, म्हणून ते काम करतोय. मग काय होईल? आता देवाची पूजा करायची आहे म्हटल्यानंतर आपण सुचिरभूतपणे पूजा करतो ना, त्यावेळी भावना कसली असतो? काय कटकट आहे म्हणजे देवाची पूजा करायची आहे, आमच्या माती भरला, असं कधी होतंय का? देवाकडे नाही म्हटलं तर काही काय असू दे, पण नतमस्तक देवाकडे होतो, कारण विश्वास असतो त्याच्यावर. तसं आपण जे कामं करतो ना, ती कामं त्या देवाने, त्या देवीने, त्या परब्रह्माने मला नेमून दिलेलं काम आहे. माझ्याकडनं तो, माझ्या कर्मी तो करून घेतोय त्याचं काम. एवढीच फक्त भावना ठेवायची. मग म्हणा मी केलं झाले, पण भावना ही पाहिजे. आणि असं जर केलं ना, तर तुम्ही, आम्ही कोणी जे श्रम करतो ते श्रम वाटतच नाही. उद्यापासून करून बघा, म्हणजे प्रयोग म्हणून करून बघा. आणि जर प्रयोग बरोबर वाटला, तुम्हाला त्रास वाटला नाही, भगवंताचं काम आहे म्हणून जर करायचं असेल, तुम्ही फक्त सकाळी 1 तासच ठरवा, तुम्हाला आपोआप जाणीव होईल. आणि हेच भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भो मा ते संगोत्स्वकर्मणि. कर्मण्येवाधिकार असते म्हणजे कर्म करणे हाच फक्त आपला अधिकार आहे, बरं का? प्रत्येकाला कर्म करणं हा कर्माचा अधिकार आहे. पण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा म्हणजे नाही. पण तुम्ही म्हणाल मी हे कर्म केलेलं, तो माझा जर अधिकार असेल तर त्याचं फळ मिळणं हे सुद्धा माझा अधिकारच असला पाहिजे. तर भगवंत सांगतात तो अधिकार फळावर तुमचा नाही. अधिकार तुमचं कर्तव्य करणे, कर्म करणे, याच्यावर अधिकार. पण त्याचं फळ काय द्यायचं हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि ते तुम्हाला मी देणारच आहे. पण म्हणून पुढच्या वेळीमध्ये सांगितलं, मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स कर्मणी. जर फळ मिळतच नाहीये, फळ मिळणारच नसेल, तर कर्म कशाला करायचं असं म्हणून चालत नाही. तुला कर्म करावंच लागते. तू कर्म सोडून चालत नाही, कर्म तू टाकूच शकत नाही. हे भगवंताने सांगितलेले आहे. म्हणजे आपण कर्म तर टाळू शकत नाही, काम टाळू शकत नाही. मला सांगा, आता सुद्धा आपण करतोय ते काय आहे? कामच आहे. श्रवणाचं कर्मच चाललंय. म्हणजे मनुष्य प्राणी हा कर्माशिवाय राहू शकत नाही. आणि मग त्याच्यासाठी भगवंत काय म्हणतो? मग हे जर तुम्ही असं करत असाल ना, कर्म करत असाल ना, तर तुमच्या रक्षणासाठी मी युगानुयुगी अवतार घेईन. असं पुढे भगवद्गीतेमध्ये सांगितलं. श्लोक म्हणत नाही. तर सांगायचं एवढंच की तो असा भगवंत ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त आठवलं, नाव घेतलं नाही, नुसतं मग तोंडाने घेतलं आणि सोडून दिलं नाही, आठवलं.
आपल्याला आठवण कधी होते हो? पण ती ज्यावेळी आपल्या हृदयामध्ये त्याचं रूप असतं ना, त्याच वेळी त्याची आठवण होते. नाव घेतो त्याच वेळी त्याची आठवण होते, आणि नाव घेतल्यानंतर रूप आठवतं. बघा, आपला मुलगा परगावी आहे कुठेतरी, किंवा आपली मुलगी परगावी आहे, शिकते आहे किंवा नोकरी करते. आपण इथून घरात बसून तिचं नाव घेतो, पण नाव घेतल्यानंतर काय होतं? नुसतं नावच आठवतं की त्याचं त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं आपल्याला रूप आठवतं. ते रूप दिसलं ना डोळ्यासमोर. आपली मुलगी कशी आहे, कशी दिसते, कशी आहे, काय करत आहे, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं. आपला मुलगा कुठल्या कामावर गेलाय, काय कामामध्येच रूप आहे आणि रूपामध्येच नाम आहे. म्हणून भगवान आपले संत मंडळी सांगतात, तर भगवंताला प्राप्त करायचं आणि आयुष्यामध्ये जो सोन्याचा दिवस म्हणजे त्याची प्राप्ती व्हावी, त्याचं दर्शन व्हावं, असं प्रत्येकाचं कर्तव्य, इति कर्तव्यता आहे या जीवनामधली. त्याच्यासाठी काय करायचंय, तर सतत नामस्मरण करायचंय. आणि म्हणूनच भगवंतांनी सगळ्यांना इतर प्राणी 84 लक्ष योनी निर्माण केल्या, पण त्याच्या शेवटच्या म्हणजे 80 लक्ष योनी ज्या आहेत ना, त्या सगळ्या इतर आहेत. प्राणी आहेत, वनस्पती आहेत, जलचर आहेत, उभयचर आहेत, असे सगळे आहेत. पण 4 लक्ष योनी ह्या माणसांच्या आहेत, भगवंतांनी निर्माण केल्या. समजलं का? पण त्या मनुष्याच्या योनी माणसं भगवंताने का निर्माण कराव्या? आता भगवंताला वेळ नव्हता की काय? इतर एवढे प्राणी 80 निर्माण केले, 80 लक्ष योनी, त्याच्यातल्या आणखी 4 योनी माणसाच्यात का करायच्या? भगवंताला सुद्धा प्रश्न पडला. कारण काय की हे सगळे मी विश्व निर्माण केलंय खरं, या आधी माईने सगळं विश्व निर्माण केलं, सगळे काय ते प्राणी वगैरे सगळं निर्माण केलंय, पण मी कसा आहे ते ओळखणार मला पाहिजे ना. देवसू मध्ये आल्यानंतर आम्हाला ओळखणारच नसेल तर आमची किंमत नाही. देवाला सुद्धा तेच वाटलं, हे विश्व एवढं निर्माण केलं, पण त्या विश्वात मध्ये मला ओळखणारा कोणतरी पाहिजे, म्हणून मनुष्य निर्माण केला. आणि मनुष्याला अशी शक्ती दिली, बुद्धी दिली, की त्या बुद्धीच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर मला त्याने ओळखावं, श्रद्धेच्या जोरावर त्याने मला ओळखावं. आणि त्याच्यासाठी श्रद्धा, हृदय दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, आणि त्या मनामध्ये संत मंडळी आपल्याला मार्ग दाखवतात त्या भगवंतापर्यंत जाण्याचा. तो म्हणजे भक्ती मार्ग, भक्ती मार्ग म्हणजे नामस्मरण. तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं की तो भगवंत आपल्याला जवळ आहे याची निश्चितपणे खात्री पडते, तो भेटतो. हे संत मंडळी आपली छाती ठोकपणे सांगतात. माऊलीने सुद्धा हेच केलं, आणि त्याचमुळे त्यांना नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. आणि हा सोन्याचा दिवस ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये आला. याच्याबद्दल अजून बरेच काही गोष्टी सांगता येतील, पण वेळेचं बंधन आहे म्हणून इथंच मी पूर्वरंग आवडण्याचा प्रयत्न करतो. पुढे कथाभाग कोणाच्या जीवनामध्ये असा सोन्याचा दिवस आला, प्रत्यक्ष परब्रह्माची भेट झाली, तो कथाभाग मांडायचा आहे स्कंद पुराणातला. त्यामुळे या ठिकाणी पूर्वरंगाला आवडतो घेतो. माऊली सांगताय की माझ्या आयुष्यामध्ये सोन्याचा जो दिवस आला, अमृता समान सोन्याचा दिवस जो आला, तो तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि याच्यासाठी त्यांनी ते केलं. अणुन विसंबे हरी जगत्रय जीवना. त्याच्याकडे मागणं मागितलं, तुझं रूप माझ्या नजरेसमोर आड होता कामा नये, तुझं ध्यान मला लागलं पाहिजे, माझं तन मन सगळ्या तुझ्या चरणी अर्पण व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला जे जमेल ते अगदी श्रद्धेने सविश्वासम त्या भगवंताचं नामस्मरण केलं की आपोआपच मला खात्री आहे निश्चितपणे की त्या भगवंताचा साक्षात्कार म्हणजे साक्षात म्हणजे स अक्षर डोळ्यासमोर तो दिसणे आकार
नजरेसमोर, अक्ष म्हणजे डोळे, स म्हणजे त्याच्या समोर, त्याच्या सहित तो दिसणे. तर आता साक्षात तो प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला दिसावा याच्यासाठी साधी गोष्ट नामस्मरण. आणि म्हणून या पूर्वरंगामध्ये, पूर्वरंगाच्या अभंगामध्ये माऊली सांगतात, सोनियाचा दिवस आहे अमृत पाहिला, अमृत पाहिला. सोनियाचा दिवस आहे अमृत पाहिला, अमृत पाहिला. नाम आठवी दारू प्रकट व्हायला, नाम आठवी दारू प्रकट व्हायला. भजन करूया, तोपर्यंत त्यांची तयारी होईल. मगाशी म्हटलं तसंच म्हणा. तुम्हाला प्रश्न पडला तर रघुपती राघव राजाराम कथित पावन सीताराम असं का म्हटलं? भजन देवीचं मंदिर आहे, तर आज स्वयंभू प्रत्यक्ष परब्रह्म इथे आलेलं आहे. आणि मगाशी पूर्व मंगलाचरणामध्ये विठोनी श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे त्याती नेणा हा श्लोक म्हटला. पंढरपूरला तुम्ही जर गेला असाल ना तर तुमच्या लक्षात येईल की पांडुरंगाच्या डोक्यावर शंकराचं लिंग आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तर पंढरपूरच्या विठोबाच्या डोक्यावर शंकराचं लिंग आहे. इतकं त्याला त्या भगवंताचं वेळ आहे शंकराला. तिथे डोक्यावर जाऊन बसलाय. आणि नामस्मरण कोणाचं चालतंय? भगवान शंकर. आपण जर आरती ऐकली असेल नवस्वती विक्राळा ब्रह्मांडी माळा, तर त्याच्या शेवटी आहे शतकोटीचे बीज वाचे उच्चार असं म्हटले. शतकोटीचे बीज म्हणजे राम हे 2 अक्षर आहेत.
वाल्मिक स्वामींनी जे रामायण लिहिलं ते शतकोटीचे आहे, शतकोटी श्लोक आहे. ते तिघांमध्ये वाटलं गेलं तिन्ही याच्यामध्ये. त्यावेळी सगळ्यांना वाटल्यानंतर शेवटी परत 100 अक्षरं राहिली. ती त्याच्यातली पुन्हा सगळी वाटली काय, त्यावेळी शेवटी 2 अक्षर शिल्लक राहिली. ती 2 अक्षर आता वाटणार कटिकामध्ये म्हटल्यानंतर ती देवाने आपल्याकडे ठेवली आणि ते अक्षर म्हणजे राम. तर हे जे राम ना, त्या रामनामाचा जप भगवान भोलेनाथ करतात, शंकर करतात आणि ते प्रत्यक्ष इथे परब्रह्म इथे आलेला आहे भेटीला. म्हणून रघुपती राघव राजाराम हा गजर घेतला. आता आपण ज्या मंदिरामध्ये उभे आहोत त्या माऊलीचा गजर करूया. आणि शेंडोबा माऊली माझे आई, शेंडोबा माऊली माझे आई, शेंडोबा माऊली माझे आई, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. समोर सुंदरसा राजप्रासाद उभा आहे. केवढा मोठा राजप्रासाद, म्हणजे लांबून जर पाहिलं तर तो पाहतच राहावा असा तो राजप्रासाद. आणि त्या राजप्रासादाचं रूप असं होतं की सूर्याचे सकाळची कोवळी कोवळी किरण त्या राजप्रासादावर पडली की तो असं सोन्यासारखा झळाळून निघायचा. आणि त्या राजप्रासादामध्ये त्या मध्यभागामध्ये अगदी एक सुंदर असं कोरीव काम केलेलं महाप्रशस्त असं एक भगवान भोलेनाथांचं शंकरांचं मंदिर होत. आणि त्या मंदिरामध्ये आजूबाजूला सुंदर म्हणजे सूर्याची किरण पडल्यानंतर ते मंदिर सुद्धा अगदी झळाळून निघायचं, सूर्यासारखं तेजस्वी असायचं ते मंदिर. आणि त्या भोलेनाथांची जी पिंड त्याच्यामध्ये जी स्थापन केलेली होती ती तर इतकी तेजस्वी होती की कुणी जरी त्याच्यावर नजर गेली तर त्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. आणि ती पिंडीची पूजा कोण करायची? प्रत्यक्ष राजप्रासादाचा जो मुख्य म्हणजे राजा, तो राजा आणि त्याचा मुलगा ते दोघेही जण शिवभक्त होते. आणि ते अगदी निस्सीम भक्तीने त्या भगवंताची पूजा करायची. सकाळ संध्याकाळ त्या भगवंताची, त्या भोलेनाथाची त्या पूजा करायची, पिंडीवर अभिषेक करायचा. सकाळची अगदी पहाट झाली की सूर्याची किरण अगदी सर्व हळूहळू तांबडं फुटायला लागल्यानंतर जी किरण यायची ती पहिली त्या पिंडीपर्यंत पोचायची.
असे हे विलोभनीय दृश्य आणि त्याच वेळी त्या राजप्रासादामधला हा राजा सुचिरभूत होऊन आणि त्याचा तो मुलगा सुचिरभूत होऊन त्या पिंडीच्या बाजूला बसायचं आणि मंत्रोच्चार करायचे आणि अगदी सुंदर अशी अगदी मंत्रोच्चार घुमायचे त्या वातावरणामध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी धुंद वातावरण एकदम नुसतं असं भक्तिमय व्हायचं, असं नित्यक्रमाने चाललेलं असायचं. आणि असं हे वातावरण असताना राजा म्हटल्यानंतर सगळ्या प्रजेचं रक्षण करणं, त्यांची जबाबदारी स्वीकारणं, त्यांना काही प्रकारचं कमी पडणार नाही याकडे लक्ष देणं म्हणजे प्रजा हितदक्ष असा तो राजा होता. आणि त्यामुळे तो राजा एवढा भगवंताच्या त्या आणि ती जी राजधानी होती, ते जे राज्य होतं ते अगदी सुंदर राम राज्यासारखं सगळेजण नांदत होते. मग हा राजा कोण होता हो? तो राजा कोण, ती राजधानी कुठली आणि तो राजपुत्र तरी कुठला असावा? रुद्रकेतु रूपना में होता आपण कुठलं कार्य करायचं असेल तर ते देवाचं कार्य म्हणून करायचं. हा देवाचंच कार्य करायला चाललंय, देवाची पूजा आहे. आणि राजपुत्राने सांगितलेलं आहे की नवीन दररोज त्याला नित्य नवीन चितेचं भस्म लागावं लागतंय. राजपुत्र गमतीनेच बोलला होता, पण भगवंताची आज्ञा म्हणून हा मानलेला आहे त्याने. आणि तो चिताभस्म आणायचं म्हटल्यानंतर दररोज सकाळी स्मशानामध्ये जाण्यासाठी निघायचा. पण कसा? देवाला चिताभस्म पाहिजे आणि ते सुद्धा अगदी ताजं पाहिजे म्हटल्यानंतर स्वतः सुचिरभूत व्हायचा, धुतलेले कपडे अंगावर घालायचा, ती घोंगडी खांद्यावर घ्यायचं, हातामध्ये काठी घ्यायचं आणि एक सुंदर असं स्वच्छ केलेलं पात्र त्या चिताभस्म जमा करण्यासाठी म्हणून घ्यायचा आणि निघायचा. पण कसा? अनवाणी निघायचा. कारण माझ्या देवाला चिताभस्म पाहिजे, ते चिताभस्म जर लावलं नाही तर माझी पूजा पूर्ण होणार नाही, ही श्रद्धा. आणि असा तो जायचा, दररोज जायचा. त्या आजूबाजूच्या गावांमध्ये पहिल्यांदा स्मशानकाळी होती, वृद्ध झालेली माणसं त्या ठिकाणी आयुष्य संपल्यानंतर परमगतीला जाण्याचं ठिकाण म्हणजे ते स्मशान. त्या ठिकाणी हा जायचा आणि त्याला निश्चितपणे कुठेतरी एक चिता जळताना दिसायची.
आणि मग ती चितेचं भस्म त्याने गोळा करायचं आणि आपल्या भगवंताच्या पूजेसाठी घेऊन यायचं. असा नित्यक्रम चालला होता. आणि ही पूजा जी असायची नेहमी प्रदोष काळी असायची. तोपर्यंत ही काय करायची, घरामध्ये पूजेला लागणारी सगळी तयारी करून ठेवायची. नैवेद्यापासून आपली सगळी तयारी. त्यामुळे कसल्याही प्रकारची पूजेमध्ये अडचण येईल किंवा विघ्न येईल असं बाहेर गोष्टच नव्हती. तो यायचा, ते चिताभस्म आणल्यानंतर येईपर्यंत दुपार उलटायची आणि देवाची पूजा करायची. म्हणजे ह्याच्याकडे लक्ष नसायचं, देवाकडे लक्ष असायचं. आणि प्रदोष काळी पूजा करायची म्हणजे देवाला नैवेद्य दिल्याशिवाय आपण नैवेद्य कसा घेणार. देवाला जो नैवेद्य द्यायचा तोच आपण खायचा, हे व्रत होतं. आणि अशा प्रकारे तो नित्यक्रमाने करत असा. आणि करता 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 ते चिताभस्म आणायचं, त्याचं सांगितल्याप्रमाणे ते पाण्यामध्ये एकत्र करायचं आणि ते त्याचं लेपन करायचं लिंबाला, त्या शिवलिंगाला. त्याच्यावर नंतर त्याला गंध अक्षता घालायची. त्याच्यानंतर बेलपत्र ठेवायचं, पांढऱ्या रंगाची फुलं. इतर आरातीला वेगवेगळ्या प्रकारची फुलं असायची, पण देवाच्यासाठी सांगितलं ती पांढरीच फुलं वापरायची. बेलपत्र वापरायचं. म्हटल्यानंतर ते घालायचं. सुंदर असा धूप प्रज्वलित करायचा. सुंदर प्रकारचे दिवे लावायचे. मातीचेच दिवे असायचे, पण ते दिवे पेटल्यानंतर असे सूर्याचं तेज जर झळकत असंच वाटायचं. ते पेटवायचे आणि अगरबत्ती धूप तयार करायचा. आणि ते झाल्यानंतर सगळं याच्या मुखामध्ये पूजा करत असताना फक्त भगवंताचं नामस्मरण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि ह्या वातावरण इतकं सुंदर व्हायचं. आधी ते जंगलातलं घर, एका ठिकाणी असलेलं घर, अंगणामध्ये ती मूर्ती केलेली आहे, स्थापन केलेली आहे. सूर्याची किरणं डोकावतात इकडे तिकडे. आणि मग सुंदर अशी फुलं त्या वेलींवर फुललेली आहे. आणि याने एक सुंदर अशी पूजा केली आहे. आणि धूपाचे ते असं धूप गडवळतोय आणि तो सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. आणि त्या वलय अशी धुपाची वलय अशी तरंगत आहेत, काय दिसत असेल डोळ्यासमोर. आणि असं ते तेच तो बघतोय, पाहतोय आणि फक्त मुखामध्ये भगवंताचं नाव ओम नमः शिवाय हे चालू आहे. आणि पूजा सगळी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ती शबरी छोट्याशा पात्रामध्ये तो सुंदर असा भक्तिभावाने बनवलेला तो नैवेद्य म्हणजे दही भात घेऊन यायची देवासाठी आणि ह्याच्या हातात द्यायची. ह्याने मग तो नैवेद्य त्या देवाच्या पुढे ठेवायचा, त्या शिवपिंडी समोर ठेवायचा, नमस्कार करायचा आणि देवाला मागायचं काहीच नव्हतं. देवाला सांगितलं देवा गेले बाबा. झाली पूजा झाल्यानंतर हा जो नैवेद्य होता तो दोघांनी खायचा. एवढं त्यांनी असं मनापासून केलेलं व्रत होतं. व्रत कडक जरी असलं तरी त्यांना ते कडक वाटत नव्हतं, कारण ती श्रद्धा बरोबर होती. म्हणून श्रद्धेने जे काम आपण करतो ते कधीही काम केल्याचं वाटत नाही. म्हणून आपण कुठलंही काम करताना ते भगवंताचं काम म्हणून केलं की त्रासच होत नाही. प्रयत्न केले किंवा कष्ट केले याची जाणीव सुद्धा होत नाही. आणि मंडळी अशी ही पूजा विधी चालली आहे दररोज. आणि करता 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 अशी 12 वर्ष लोटलेली आहे. आज 12 वर्ष झालेली आहे. जेव्हा ही सुरुवात केली त्यावेळी लग्न होऊन काहीतरी 2-4 वर्ष झाली होती असेल कदाचित. मुलबाळ वगैरे काही नव्हतं. गुणा गोविंदाने राहत होती. आणि 12 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. आणि आज शिवरात्रीचा दिवस आहे. आणि शिवरात्रीचा दिवस म्हटल्यानंतर आज भगवंताची शोभा वाढवायचा दिवस आहे. त्याची पूजा अगदी मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. एवढा मोठा आनंद होता. त्याला माहिती होतं का आज जगामध्ये गावामध्ये सगळीकडे आज शिवमंदिरांमध्ये उत्साह मोठ्यामध्ये असणार, मोठ्या प्रमाणात असणार. मग आपल्याकडे सुद्धा तशाच प्रकारचं व्हायला पाहिजे. म्हटल्यानंतर पत्नीला सांगून सगळी तयारी केलेली आहे. आणि आज आपण लवकरच निघालाय.
आज देवाला दिले पण व्यवस्थित करायचं ते भस्माचं म्हटल्यानंतर ते चांगल्यात चांगलं शुद्ध आणि असं नवीन भस्म आणायचंय म्हटल्यानंतर अगदी सकाळी उठून आंघोळ वगैरे केलेली आहे, गोंगड घेतलेले, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि भगव मुखामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत 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 मार्गक्रमणा करतोय. एका स्मशानामध्ये जवळच्या स्मशानापर्यंत पोहोचला आणि त्याने नजर टाकली, पण आज का कोण जाणे त्या भागामध्ये आज कोणाचाच मृत्यू झालेला नव्हता, निवर्तलेलं नव्हतं. त्यामुळे त्या भागामध्ये त्या स्मशानामध्ये त्याला काही चिताभस्म मिळू शकलं नाही. कदाचित भगवंतानेच त्याची परीक्षा पाहायची ठरवलेली असेल असं वाटायला लागतं नव्हे तर भगवंत आज त्याची परीक्षाच घेत होता. त्या ठिकाणी भस्म मिळालं नाही म्हटल्यानंतर अजून 2-4 किलोमीटर म्हणजे लांब असलेल्या ठिकाणी त्या गावामधलं स्मशान होतं. त्या स्मशानापर्यंत गेला, तिथं पाहिलं, पण भगवंताचेच चमत्कार म्हटलं त्या ठिकाणी सुद्धा पण आज कोणाचंच हे निधन झालेलं नव्हतं. तिथेही चिताभस्म नव्हते, कुठेच चिता धडकलेली नव्हती. असे 1 नव्हे 2 नव्हे असे 10-12 तरी चिता भस्म मिळवण्यासाठी स्मशान त्यांनी धुंडाळली. मंडळी रणरणत्या उन्हामध्ये तो फिरत होता, पायाला चटके बसत होते, पण भगवंतासाठी जे चिताभस्म पाहिजे ते त्याला मिळवणं हाच त्याचा उद्देश होता आणि हेच त्याचं ध्येय होतं. आणि ते चिताभस्म घेऊन भगवंताची पूजा करणं या शिवरात्रीचा उत्सव साजरा करणे हे एकच त्याच्या डोळ्यासमोर ध्येय होतं, फिरत होता. माध्यान्ह टळली, माध्यान्ह टळली सुद्धा त्याला काही भस्म मिळालेलं नाही. विचार करतोय काय करायचं, पण धीर सोडायचं नाही. माझ्या भगवंताची पूजा व्हायलाच पाहिजे आणि कितीही त्रास पडला तरी आणखी थोड्या गावामध्ये जाऊया म्हणून आणखी दूर 1-2 कोसावर असलेल्या गावामध्ये एक मोठं गाव होतं, कदाचित त्या ठिकाणी मिळेल म्हणून तसाच त्या रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी चाललेल्या घामाच्या धारा वाहत आहेत, पण त्याची तमा नाहीये. झप 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 पावलं टाकीत त्या गावापर्यंत त्या स्मशानापर्यंत पोहोचला. आशा होती इथं काही नक्कीच मिळेल, पण म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्याची निराशा झाली. आणि आता तर प्रदोष काळ जवळ याला की काही घटकांचा वेळ होता. भगवंताची पूजा तर प्रदोष काळी व्हायलाच पाहिजे म्हटल्यानंतर विचारात पडलाय काय करायचं. जर भस्म मिळालं तर पूजा कशी व्हायची. आणि अक्षरशः रटून दिला परतलेला आहे, डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहेत की माझ्या भगवंताच्या पूजेसाठी मला आज शिवरात्र असताना माझ्या भगवंताच्या पूजेसाठी मला भस्म मिळू नये. पावलामध्ये अगदी मनाच्या बेड्या बांधाव्यात अशी त्याची अवस्था झाली आणि एक पाऊल मागे मागे एक कसा बसा अगदी घरापर्यंत पोहोचलेला आहे. घराच्या अंगणाच्या त्या पायरीपर्यंत पोहोचला आणि त्या हात थरथरायला लागले. आज पूजेसाठी मला भस्म नाहीये. आणि तिथंच तो पडला. त्याने अगदी आर्तपणे आपल्या पत्नीला हाक मारली, अगं इकडे ये. या अर्थ हाक ऐकल्यानंतर पत्नी अगदी घाबरून धावत आली आणि पाहत तर काय अगदी थकून भागीत आलेले आपले धनी त्या पायरीवरचे हताशपणे बसलेले पडलेले. विचारते पत्नीच ती अर्धांगी म्हणतो. दोघांचे दुःख दोघांचे सुख, 2 शरीर असली तर देह एकच असतो. तिने विचारपूस करते काय झालं, असं काय इतकं मला काय झालं, श्रम पडले, दमला म्हणून असं झालं का. नाही म्हणतो. काय सांगावं, आज माझ्या भगवंताची पूजा आहे, शिवरात्र आहे आणि भगवंताच्या पूजेसाठी जे महत्वाची जी गोष्ट आहे ती नवीन असं चिताभस्म ते मला नाही मिळू शकलं.
सुद्धा क्षणभर विचार करते काय करायचं. तर भस्म नसेल तर देवाची पूजा नसते म्हणा. तरी पण पत्नी याच्यासाठीच असते घरामध्ये. नवरा कसाही असला तरी सावरून देणारी असते ना पाठीमागे ती पत्नीच असते. जेव्हा पती रागावून घरी येतो तर ती शांत असते. काही वेळा पतीला शांत राहता येत नाही, पण तिला पुढची काळजी असते, प्रपंचाची काळजी असते. प्रपंच तिला चालवायचा असतो नीटनेटका, ही तिला जाणीव असते. तेव्हा ती धीर देते. अशाही परिस्थितीत, कुठल्याही परिस्थितीत हा गाडा पुढे हाकण्यासाठी बळ जे मिळतं ना त्या स्त्रीमुळे मिळतं. तर ती स्त्री ही शबरी, ती म्हणते काही घाबरू नका माझे, एवढंच आहे ना, काहीतरी उपाय आपण करूया, काहीतरी उपाय निश्चितपणे होईल. आज इथपर्यंत इतकी वर्ष आपण त्याची सेवा करतो त्या भगवंताची, त्याच्या पूजेमध्ये आपण कसल्याही प्रकारची आड येऊ दिलेली नाही गोष्ट. आणि प्रत्येक वेळी जे केलं तर निश्चित मनाने श्रद्धेने केलं तर आज का म्हणून यावी अडचण. काही घाबरू नका म्हणाले, निश्चितपणे याच्यावर उपाय आता सुचेल. कदाचित आपण ज्याची भक्ती करतो तो भगवंतच कदाचित आपली परीक्षा नाही का पाहत. सावरलंय, त्याला उठवलं, घरात घेऊन आलेली त्याला आंघोळ वगैरे करायला लावले, सुचिरभूत होऊन सगळी झालेले आणि पूजेची सगळी तयारी मांडलेली करून ठेवलेली. सगळं नैवेद्य सुद्धा तिने तयार करून ठेवलेलं आहे, सगळी तयारी केलेली आहे. आणि आपल्या पतीला समजावते, मी माही घाबरू नका म्हणे, मी आहे, मी तुमची अर्धांगी आहे, तुम्ही घाबरता कशाला मी असताना. आज भगवंताच्या पूजेसाठी भस्म पाहिजे ना, अजिबात काळजी करू नका म्हणे, मी तुमचे अर्धांगी आहे, तुमचा अर्धांग मी आहे, माझ्यावर तुमचा अधिकार आहे. त्याच्यासाठी तुम्ही असं करा, माझा हा जो देह आहे, जर आज माझ्या भगवंताच्या पूजेसाठी जर कारणीभूत ठरत असेल तर आणखी या जगून मला काय मिळणार आहे, माझा देह सार्थकी होईल. त्यासाठी तुम्ही असं करा की चिता रचा आणि त्या चितेवर मी स्वकृषीने जाते माझ्या भगवंतासाठी, मला का, आणि ते जे भस्म असेल ते माझ्या भगवंताच्या पूजेसाठी वापरा. सांगितलं आणि नुसती ऐकली राहिलं नाही. हा तिला समजावतोय, नाही म्हणाले, असं नाही का म्हणा. ज्या तुझ्या आई वडिलांनी माझ्याकडे विश्वासाने तुला सोपवली, अजून तर तुझा म्हणजे तुला आई पण सुद्धा काय असतं हे माहिती नाही. तू सतत माझ्याबरोबर कष्ट काढत राहिलीस आणि आज जर तुला तू सांगतेस तसं जर मी वागायला गेलो तर मी नराधम नाही का होणार. तुला आत्महत्येसाठी परावृत्त करण्याचं सोडून तुला प्रवृत्त केल्याचं पाप माझ्या मात नाही येणार. नाही म्हणाले, मला नाही जमणार, तू असं नको करू आणि असा विचार सुद्धा आणू नको. ती पुन्हा सांगते तसं नाही, आज माझ्या भगवंताची पूजा व्हायला पाहिजे. जो तुमचा भगवंत तोच माझा आपल्या दोघांचा भगवंत आहे, त्या त्या भगवंताची पूजा तर व्हायलाच पाहिजे आणि याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण तो म्हणतो नाही म्हणाले, तुझ्या आई वडिलांना मी वचन दिलंय की मी तुला सोडून तुला अजिबात अंतर देणार नाही, तर तुझं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मग तो तिला सांगतोय तू असं कर, तू घाबरू नकोस म्हणाले, तुझ्यापेक्षा मी आहे, मी गेलो तरी काय हरकत नाही. माझा भगवंत आहे, त्या भगवंतासाठी माझा देह मी अर्पण करतो, मी चितेवर करतो आणि माझं जे भस्म असेल ना त्या भगवंताला लावून पूजा करण्याची. त्याला ती शंका विचारते, हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तुम्ही गेल्यानंतर माझं सौभाग्य कुठे राहणार, माझा अवयव पण जाणार आहे. मग माझं जर सौभाग्य मी नाही तर माझं सौभाग्य नसताना त्या भगवंताची पूजा मी कशी करायची. पत्नी नसली तरी पुरुष पूजा करू शकतो, पण आपल्याकडे अशी समजूत आहे की ज्याच्या घरातच कोण नसतं त्याने आधी नाईलाज म्हणून कोणीतरी
अयोग्य नसलेली स्त्री पूजा करते तर ती रूढी चालवायची आहे म्हणून. पण सहजासहजी अशी पूजा आपण करत नाही. ती त्याला सांगते नको म्हणाले हे करू नका. ती समजावण्याचा प्रयत्न करते, अगदी बरोबरीने समजायचे आणि अगदी शेवटी अगदी गळच घालते की जर माझं ऐकलं नाही तर मी तुमच्याशी बोलणारच नाही, राहणारच नाही तुमच्याकडे. माझ्या भगवंताची पूजा आज होणं म्हणजे शिवरात्र आणि प्रदोष काळ जवळ आलेल्या पूजा व्हायला पाहिजे. नाईलाज झाला शबराचा आणि शबराने मग काय करावं. शबराने मला घट्ट करून
ते चिताभस्म पाण्यामध्ये शुद्ध जलामध्ये घुसळलेला आहे. त्याला लेप तयार केला आणि त्याने त्या भगवंताला लेखलं होतं. लिंगाला पूर्णपणे मागवलेलं लेखन केलेलं नाम असणारे फक्त मनामध्ये भगवंताचं नाम स्मरण झालेलं. दासपुत्राने सांगितल्याप्रमाणे ती पूजा सुशोभितपणे अगदी मंत्रोच्चार मनापासून त्याने केलेले. चंद्राची तोड रेखलेली गंधाने त्याच्यावर ते सुंदर ते वेलपत्रे लावलेलं आहे. वर त्याच्यावर सुंदर अशी पांढरी फुलं वाहिलेली आहेत. मोगरीची वगैरे सुवासिक फुलं अशी वाहिलेली, इकडे तिथे विखुरलेली फुलं प्रचंड झालेले ते आशीर्वाद आहे. आणि अशी ती आरस केलेली आहे आणि मनापासून आरती वगैरे झालेली आहे आणि सगळं त्याची केलेलं आहे. आणि आता नैवेद्य देण्याची वेळ आली. आणि नैवेद्य देण्याची वेळ आल्या म्हटल्यानंतर नित्याप्रमाणे काय असायचं? नैवेद्य ती त्याची पत्नी सगळी घेऊन यायची, त्याने फक्त हात द्यायची आणि त्याप्रमाणे सगळी पूजा विधी झाली, आरती झाली, सगळं झाली. आता फक्त भगवंताला नैवेद्य द्यायचा आहे म्हटल्यानंतर त्याने नित्याप्रमाणे हात द्यायचा. माझ्या जीवाला नैवेद्य नाही कळणार. आणि म्हणजे काय सांगावं, त्या हाकेसरची आतमधनं ती शबरी होती ना, तो नैवेद्य ताजा होती. दही भाताचा नैवेद्य घेऊन पात्रामध्ये घेऊन ते त्याच्या हातात आई दिली आणि त्याच्या हातामध्ये दिला. त्याने तो देवाच्या समोर ठेवला आणि गोड चित्रावर घातलेली आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं, अरे मगाशी तर हिलाच जायनंतर हिचं तिला बसून आलं, निघायला लावलं आणि आता आली कशी काय? ज्या वेशामध्ये ती जाताना त्यांनी पाहिली होती त्याच वेशामध्ये डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागलं. हे काहीतरी वेगळं आहे, भगवंताची काहीतरी कमाल आहे. आणि म्हटल्यानंतर डोळ्यामध्ये काहीच दिसेना. भगवंताला विचारतो, भगवंता काय होतो? आणि आपल्या पत्नीकडे बघून तिला विचारतो, तू मगाशी तर चुकीवर निघली होतीस ना, तू आता इथे कशी आली? म्हणजे त्यावेळी ती सांगते, काय सांगू म्हणाली, मी चितेवर गेली नाही, पण ज्याचं मी नाव स्मरण केलं, ज्याला मी सांगितलं येते म्हणून सांगितलं ना, त्यावेळी चितेवर गेल्यानंतर मला काही समजलेलं नाही. मी कुठेतरी शांतपणे पडलेली आहे, मला ती गाडी आलेली, मला झोप आलेली आहे. कुठेतरी माझ्या आईच्या मांडीवर मी झोपलेली होती काय असा मला भास होत होता. अशीच मी कुठेतरी पडलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये फक्त भगवंताला नैवेद्य देण्यासाठी तुम्ही हात मारला. हात माझ्या कानापर्यंत पोचले, तशीच धावत आले. म्हणजे या चमत्कार नव्हता, तर त्यांच्या भक्तीची पावती होती. आणि हे सगळं होत असताना त्यांच्या लक्षात आले की भगवंताने काहीतरी रचलेलं आहे. म्हटल्यानंतर दोघांनी साष्टांग दंडवत तिकडे घातला आणि त्या पिंडीला हात लावून उभे हात लावून होती आहे गळून आणि फक्त मनामध्ये झाले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हे 8 स्वर त्या भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर भगवंत कसा येईल? तो भगवंत प्रत्यक्ष स्वयंभू, तो भोलानाथ, त्या आदिशक्ती आदिमायेसहित त्या ठिकाणी करुण रूपामध्ये प्रकट झाला. आणि काय सांगावं, प्रत्यक्ष भगवंत तिथे आलाय, त्या दोघांना वेगळ्या सगळ्याची झालेलं आहे. एवढं मोठं भाग्य.
याच्या इतकांची भाग्य तो पुत्र असणार त्याला कोणत्याही भगवंताने आणि त्याला ओळख मान करून पाहिलं भगवंताला आणि त्या भगवंताच्या चरणाशी अशी बसलेली आणि ते भगवंताचं ते रूप ध्यान कसं वाटलं भगवंताचं प्रत्यक्ष स्वयंभू आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झालेला आहे. आई अर्धचंद्र माझी शुभ्र गंगा आई अर्धचंद्र माझी शुभ्र गंगा लिंबिले सर्वांगा